नमस्कार नांदेडकर, मी तुमचा सतीश आणि आज आपण आलेलो आहोत नायगाव तालुक्यातील राहेर येथे म्हणजेच की श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरावर। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यामध्ये श्री क्षेत्र राहेर हे गाव आहे। गोदावरीच्या काठावर बसलेले हे अतिशय पुरातन असं या ठिकाणी श्री लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे। त्या मंदिराचा मी पुजारी संतोष जोशी, मी या मंदिराचा पूर्व वंश परंपरागत पुजारी आहे। आणि हे जे मंदिर आहे ते इतिहासकाराच्या मते म्हणजे 11व्या शतकातलं मंदिर आहे। अतिशय सुंदर शिल्पकला असं असलेलं हेमाडपंथी मंदिर आहे। आणि या मंदिराची आख्यायिका अशी आहे की इथले जे मूळ पुरुष आहेत मायनदेव प्रभू, ते आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यामध्ये अहोबिलम नावाचं गाव आहे। तिथे हिरण्यकश्यपूची जी राजधानी मानली जाते की जिथं प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी म्हणून भगवान नरसिंहांनी जन्म घेतला। ते ठिकाण कर्नूल जिल्ह्यामध्ये अहोबिलम म्हणून गाव आहे। तिथं 9 नरसिंह आहेत। तिथं नित्य ते दर्शनाला जात होते आणि शरीर थकल्यानंतर तिथं देवाला त्यांनी प्रार्थना केली की आता मी ही शेवटची माझी वारी आहे, आता मी यापुढे या दर्शनाला येऊ शकणार नाही। तेव्हा भगवंतांनी त्यांना दृष्टांत दिला की तुला आता यायची गरज नाही, मीच तुझ्या गावी येतो, तू पुढे चल, फक्त मागे वळून बघायचं नाही। अशा 8 भगवंतांनी घातली। आणि मग तिथून निघाल्यावर इथं राहेर गावाजवळ आल्यानंतर त्यांना शंका आली की भगवान येतो तर म्हणाले आपल्यासोबत, पण यायलेत किंवा नाही असं मागे वळून बघितलं आणि कडकड आवाज झाला आणि भगवान त्या ठिकाणी खडकामध्ये गुप्त झाले। त्या ठिकाणी त्याला खडक्या नरसिंह असं म्हणतात। ते खडक्या नरसिंह म्हणजे तिथं शिरेची पूजा आहे। आणि या राहेरमध्ये 4 नरसिंह आहेत, त्यापैकी हा भोग नरसिंह, असंच एक पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे तो योग नरसिंह, जिथं गुप्त झाले भगवान, तो खडक्या नरसिंह। आणि चौथा नरसिंह म्हणजे गोदावरीच्या डोहात आहे, तो कधी उघडा पडत नाही आणि ते उघडा पडला तर गावावर अरिष्ट येते, गावाला आग लागते, अशी आख्यायिका आहे। मायनदेव प्रभूंनी हे वरंगल प्रांतात त्या काळामध्ये वरंगलचा राजा होता आणि वरंगलच्या राजाच्या आधिपत्याखाली हा प्रदेश होता तेव्हा 11व्या शतकात। आणि त्या वरंगलच्या राजाला मूलबाळ नव्हतं आणि या मायनदेव प्रभूच्या कृपा आशीर्वादानं आणि त्यांना मूलबाळ झालं। आणि त्या वरंगलचा जो राजा होता त्याचा हेमाद्री नावाचा एक प्रधान होता, त्या हेमाद्री प्रधानाच्या मदतीनं हे मंदिर त्यांनी इथं बसून या लक्ष्मी नरसिंहाची स्थापना केलेली आहे। आणि लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या मूर्तीच्या मागे एक भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये त्यांनी आपण संजीवन समाधी घेतलेली आहे। फक्त आता समाधी फक्त बंद केलेलं आहे ते भुयार, आता पूजेपुरते तेवढे उघडे ठेवलेली आहे। म्हणून वरंगल प्रांताच्या हेमाद्री नावाच्या प्रधानाकडून हे मंदिर बांधल्यामुळं या मंदिराला हेमाडपंथी असं मंदिर समजलं जाते। कोणी इतिहासकार यादवकालीन मंदिर म्हणतात। अतिशय उत्कृष्ट असं शिल्पकला असलेलं हे नांदेड जिल्ह्यातील एकमेव मंदिर आहे। आणि इथं अतिशय जाज्वल्य असं भगवंताच्या दर्शन घेण्यासाठी अनेक लोक श्रावण महिन्यामध्ये गर्दी करतात। आणि इथला उत्सव वैशाख महिन्यामध्ये शुद्ध षष्ठीपासून पौर्णिमेपर्यंत 10 दिवसाचा उत्सव, भजन, कीर्तन, अन्नदान या ठिकाणी नित्यनेमाने होत असतं।